छत्रपती संभाजीनगरच्या बाल सुधारगृहामधून मुली पळून गेल्याचं प्रकरण जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहामध्ये याची घोषणा केली आहे। जून 2025 ला संभाजीनगर मधल्या विद्यादीप बालगृहातून 9 अल्पवयीन मुली पळाल्याची बातमी आपण सगळ्यांनी पाहिली। परंतु 30 जून 2025 ला फक्त या 9 मुली पळाल्या नाहीत, तर त्यातल्या 4 मुली सकाळी या 9 सोडून अजून 4 मुली बाहेर पळाल्याची माहिती आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे त्या ठिकाणी माझ्याकडे आहे, ते मी सभागृहाला सादर करते। त्याच्याबद्दल पोलीस स्टेशनला काहीही कळवण्यात आलेलं नव्हतं। या मुलींना काही कधी पोट दुखत असेल तर ताई यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती। आता सभापती महोदय मला सांगा, जर काही दुखलं तर प्रेग्नन्सी टेस्ट करायची गरज काय? सभापती महोदय, कोणी जर आजारी पडलं तर त्यांच्यावर पाणी शिंपण्याचा प्रकार होता। हे काय पाणी शिंपण्याचा प्रकार आहे? परंतु आजार बरा नाही झाला तर पाणी शिंपण्याचा एक प्रकार म्हणजे हे अघोरी प्रकार होता। शरीरावर, कपाळावर, अन्य ठिकाणावर काही अघोरी प्रकारचे चिन्ह काढण्याचा प्रकार होता, तो क्रॉस होता। आणि मला सांगा की अशा पद्धतीने अप्रामाणिक, अमानवी, अंधश्रद्धा युक्त अशा पद्धतीने गोष्टी या ठिकाणी होतात सभापती महोदय। आणि ह्या सगळ्याच्या मध्ये ज्या पद्धतीने व्यवस्थापन चालतं, 8 दिवस झाले आपल्याकडून खऱ्या अर्थाने सरकारकडून याच्याविषयी तीव्र पावलं उचलण्याची आवश्यकता होती। जी काही आता ही जी काही आपली महिलांची जी 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कमिटी आहे ती उद्या आपला फायनल अहवाल देणार आहे। तो अहवाल आल्यानंतर जे लोक दोषी असतील, या चेन ऑफ कमांड मध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांना सस्पेंड केलं जाईल, सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी केली जाईल। आणि आता ही ज्यावेळेस बातमी आली, आपण ज्यावेळेस पोलीस गुन्हा दाखल केला याच्यावर बालगृहावरती बातमी पाहिल्यानंतर हायकोर्टने देखील याचं संज्ञान घेतलेलं आहे आणि हायकोर्टाने देखील ॲमिकस क्युरी याच्यामध्ये आता अपॉइंट केलेला आहे आणि हायकोर्ट देखील याच्यावर लक्ष ठेवून आहे।